गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली. मी आत्ता जस्ट उठले कारण की मला क्लिफर्डचा कॉल आला आणि क्लिफर्ड झाला आहे नेदरलँड्समध्ये फायनली लँड. सो आता तो येणार आहे घरी. आता त्यांनी तो इमिग्रेशन मध्ये होता ऍक्च्युली. आफ्टर इमिग्रेशन तो टॅक्सी घेणार आणि येणार घरी. मी खूप खूप खुश आहे की फायनली आफ्टर 2 weeks क्लिफर्ड येणार आहे आणि सुंदरशा मॉर्निंगची सुरुवात झाली. आणि ना तुम्हाला माझे डोळे थोडेसे सुजलेले वाटेल कारण की मी आत्ता जस्ट उठले. तर पण बाहेर खूप सुंदर ना पक्ष्यांचा असा आवाज येतोय. तुम्हाला माहिती गाईस, टचवूड वी आर व्हेरी लकी की आमच्या घरामध्ये ना असे पक्ष्यांचे सकाळी सकाळी खूप सुंदर आवाज ऐकू येतात. मी तुम्हाला दाखवते पण इथे. आणि त्या दिवशी मी बोलले ना की इथे गव्हर्नमेंटचे लोक येऊन हे सगळं क्लीन करून जातात. हे बघा, आता हे ऑलमोस्ट त्यांनी क्लीन केलेलं आहे. तर आता मस्त पक्षी पण येऊन बसताय छोटे छोटे. हे बघा, मी तुम्हाला ना खिडकी उघडून दाखवते. हे बघा, तिकडे पक्षी पण आहे खूप सारे आणि मस्त वेदर आहे आजचं. गाईज, तुम्हाला माहिती आहे का, या साईडने ना तरी थोडे कमी येतील पण बॅक साईडने कधी कधी पोपट पण दिसतो. इवन आमचं फ्रूट ट्री आहे ना मागे, ऍपल ट्री आणि ते असल्यामुळे तो फ्रूट ट्रीवर तर खूप सारे येतात आणि ते ना असे खाऊन जातात छोटे छोटे. म्हणजे चिमणी पण येतात, पॅरेट्स येतात, खूप सारे पक्षी येतात. सो नाव आय एम व्हेरी एक्सायटेड. आव, मी केव्हाची खिडकीतून लागलो पण मला. मी केव्हाची खिडकीतून मुंडकं घालून घालून बघू लागले क्लिफर्ड आला का. क्लिफर्ड मला म्हणे तो टॅक्सीत बसलाय, तर मी केव्हाची अशी बघू लागली, आला का. कोणाच्या कारचा आवाज आला की लगेच मोठून बघू लागली. फायनली द वेट इज ओव्हर. क्लिफर्ड आलेला आहे. ये, त्याला मी दिसत पण नाहीये. आणि ना सेम टी शर्टवर असेल ना ब्लॅक टी शर्ट, क्लिफर्डचं ऑब्सेशन. अरे इकडे बघ. आले मी खाली. गाईज, फायनली क्लिफर्ड आलेला आहे घरी. वेलकम टू नेदरलँड. आणि माझ्यासाठी काहीतरी आणलं पण. यात काय ड्युटी फ्री. तर गाईज, आता आपण बघूया क्लिफर्डचे रिॲक्शन. रेडी? तुझ्यासाठी काय आणलं? आई ग, तुला काय वाटलं होतं? तोंपूस काय खायला आणि फ्लावर गेली काय फ्लावर घेऊन. ओ ड्रमॅटिक झाला आता. खूप भारी आहे. पाणी टिप टिप पडते. मी काल तुझ्यासाठी घेऊन आले, काही कदरच नाही यार. आणि कदर करायला घेऊ. टोंपूस आणलं म्हणे. तोंपूस काय लावलं, तो पाणी पुसतं खाली चलो. अरे हा पाण्यात ठेवलेलं होतं मी. तू पूर्ण तुझं हे खराब करते ड्रेस असं लाव. पाणी पडलं. गाईज बघा, खादाड लोकांना तुम्ही फुलं दिले तर काहीच फरक नाही पडत त्यांना पाहिजे असतं खाण्याची गोष्ट. पण भारी आहे ना. आता या फ्लॉवर पॉट मध्ये ठेवू आपण. या फ्लॉवर पॉट मध्ये ठेवू आपण. गाईज, तर आता आम्ही चाललो आहे आमच्या फ्रेंडच्या घरी. कारण की आमच्या फ्रेंडच्या घरी रे. आणि मी आणि क्लिफर्डने घातले मॅचिंग. आणि गाईज, आम्ही घेऊन चाललो आहे हे आहे तायवानीज फेमस केक. कोणता केक आहे हा? पायनॅपल केक, जो क्लिफर्डने आणलाय. हा तायवानमध्ये खूप फेमस आहे. तर हे आम्ही आमच्या फ्रेंडसाठी घेऊन चाललोय. सो चलो गाईज. आणि 2 हफ्ते आमची गाडीवर बघा किती धूळ बसली 2 हफ्त्यामध्ये. चलो. आणि गाईज, फायनली 2 हफ्त्यानंतर आम्ही नेतोय गाडी बाहेर. येस. आणि आता आम्ही चाललो आमच्या फ्रेंडच्या घरी. आणि मी तुम्हाला हे तर दाखवलंच, किती फॅन्सी पॅकेजिंग आहे ना.
आणि ना आमच्या इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर पण आम्ही टाकलाय, याचा रिव्ह्यू टाकलाय, तो पण जाऊन चेक करा की ऍक्च्युली हे काय आहे आणि कसं लागतं. पण वी आर सुपर एक्साइटेड. गाईज, क्लिफर्ड पेट्रोल भरायला गेलाय. क्लिफर्ड पेट्रोल भरतोय आणि तुम्हाला माहितीये का, सकाळी क्लिफर्ड आला आणि तायवान आणि नेदरलँड्स मध्ये आहे 6 hours डिफरन्स. तायवान इज पुढे 6 तास. तर क्लिफर्डला घरी आल्यावर ना त्याला फक्त झोप येत होती, कारण की काल फ्लाईटमध्ये म्हणजे आपली कम्फर्टेबल झोप होत नाही. फ्लाईटमध्ये झोप नाही झाली काही दिवसापासून. चांगलं म्हणजे इंडियन खाल्लं नव्हतं, त्यांना आज इंडियन खाल्लं, घरचं होममेड, आणि झोपला. आणि क्लिफर्ड आत्ता उठलो आम्ही, म्हणजे इव्हन मी पण झोपले होते, कारण की मलाही बोर होत होतं. मग म्हटलं काय करू, मग मीही झोपले, क्लिफर्डही झोपला आणि आम्ही अराउंड 6 वाजता उठलो. आणि मग आमच्या एका फ्रेंडला आता मी भेटायला चाललोय. पहिला विचार केला, कारण की 2 हप्त्यापासून ना गाडीच नव्हती काढली, तर गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं, तर पहिला आता पेट्रोल भरू आणि त्याच्या घरी जाऊ. आणि त्याच्या घरी आम्ही शूट नाही करणार, पण ठीक आहे, मी तुम्हाला नंतर निघाल्यावर दाखवू. आणि क्लिफर्ड ना आज थोडासा तुम्हाला व्लॉग मध्ये ना थोडा अपसेंट माइंडेड दिसेल, किंवा थोडासा ना थकलेलाच दिसेल. म्हणजे तो ना खूप असं टाइम झोन डिफरन्समुळे त्याची बॉडी अजून रेडी नाहीये, म्हणजे या टाइम झोनसाठी. सो स्टील तो बिचारा आता जागा आहे, बट ठीक आहे. पण आज तुम्हाला जास्त व्लॉग मध्ये मी बोलताना दिसेल, क्लिफर्ड कमी दिसेल. आणि आज आहे आभाळी वातावरण, फुल आभाळ आलेलं आहे. भरलं पेट्रोल? येस. कसं वाटतंय तुला 2 हफ्त्यानंतर गाडीमध्ये बसून? मला खूप आवडते बाई आपली गाडी, खूप कम्फर्ट वाटते. एकदा त्यांचं लोकेशन लावू दे मला. तू मिस केलं? तू मिस केलं कोणाला? गाडीला, मला. तुला तर खूप मिस केलं बाई. तुझं काय ब्राऊन पॅन्ट काहीतरी असं ब्रँड पॅन्ट. आणि गाईज वेदर बघा, फुल आभाळ. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. नाही, ऍक्सेंट मध्ये नाही, गणपती बाप्पा मोरया. गाईज, तर आमच्या एका फ्रेंडची शिफ्टिंग पण चालू आहे, तर आम्ही त्याला हेल्प करण्यासाठी आलोय. आणि तुम्ही बघू शकता की आमच्या गाडीत आम्ही पूर्ण सामान भरलंय त्याचं. आणि क्लिफर्ड मागे सामानही टाकतोय अजून. बसलं? गाईज, आज आहे संडे आणि आम्ही चाललो आपल्या ग्रॉसरीजला. देन आम्ही चाललेलो आहे ग्रॉसरी रनला, अँड देन वी गोइंग टू हॅव कॉफी. आणि मग आम्ही कॉफी पिणार. आणि गाईज, तुम्हाला माहिती का आमचा संडे कसा चाललाय, म्हणजे कालचा आणि आजचा दिवस ऑलमोस्ट क्लिफर्ड नुसत्या झोपा काढतोय, कारण की क्लिफर्डची बॉडी अजून ना म्हणजे नेदरलँडच्या टाइमला ऍडजस्ट नाही झाली. बघ ना, हे खूप आले रे. आम्ही अजून त्या टायमिंग झोन मध्ये जरा. हा, क्लिफर्डची बॉडी अजून ऍडजस्ट नाही झाली नेदरलँडच्या टाइम प्रमाणे, म्हणून ना क्लिफर्ड नुसता झोपूच लागलाय. आणि तू नुसती वैताग आणणार आहे मला. जरा झोपलो की बेबी उठ ना, किती झोपतोय जरा. आणि मी जेव्हा इथे येणार होतो ना, मला वृषाली म्हणते, हा बेबी येऊन झोप, हा तुला खूप थकला ना बेबी. ओ माय गॉड बेबी, तुझं 10 मिनिटं झाले नाही की बेबी उठ, बेबी उठ. मला बोर होतंय, उठ उठ. मी क्लिफर्डला म्हणजे नीट झोपू सुद्धा नाही दिलं, माहिती का. मी त्याला एवढा त्रास दिला की अरे नाही, नको झोपू, मला बोर होतंय, कारण की माझी बॉडी तर या टाइम प्रमाणे आहे ना. तर मला झोप येत नव्हती, तो झोपा काढत होता. कारण काय या टाइमला मी तिकडे झोपत होतो. इट्स लाईक 1 o'clock आय गेस ओव्हर देअर. किती वाजले आता? नाही 1 नाही, 6 तास पुढे ना, अराउंड 11, म्हणजे 6 तास पुढे. आता 12 वाजले. हा 12. ओके गाईस, तर क्लिफर्ड घेऊन आला आहे. ट्रॅम दाखवत तुम्हाला, ब्रिटिशची ट्रॅम. क्लिफर्ड तायवानवरून घेऊन आलाय काही कॉइन्स. तर मी म्हटलं मी तुम्हाला तायवानीज कॉइन पण दाखवते. काय म्हणतात ना, तायवानी डॉलर आहे ते. तायवानी डॉलर्स. $15,000. हे बघा. अरे यार, प्रकाश येतोय, थांब मी दाखवते. हा, आता दिसेल तुम्हाला प्रॉपरली. दिस इज 10 तायवानीज डॉलर. आणि हे आहे आय थिंक 1 तायवानीज डॉलर इज ₹2.5 काहीतरी. आणि INR मध्ये तर 0.027 समथिंग. 25 रुपये झाले असेल ना? नाही, ₹2.5 ना बेबी. आपण मग याचं 25 रुपये ना. हा, हे खूप सारे. हे आहे 10 तायवानीज डॉलर. मी तुम्हाला अजून दाखवते, आमच्याकडे 5 पण आहे. दिस इज 5. प्रकाशामुळे ना तुम्हाला दिसणार नाही. दिस इज 5. मस्त आहे. म्हणजे आता आम्ही पण कलेक्ट करणार आहोत, कारण क्लिफर्ड लास्ट टाइम जेव्हा कोरियाला पण गेला होता ना,
क्लिफर्ड कोरियाहून सुद्धा घेऊन आला होता. ओके 10 मला आहे. सांग, कोरियाची करन्सी काय आहे? कोरियाची करन्सी काय? आता मी घेऊन आलेलो ना तुला 2-3 वेळा. पण ती तुझ्याकडे आहे ना, ते माझ्याकडे थोडी मी आहे. तुला 10 वेळा सांगितलं होतं ना बेबी काय म्हणतात त्याला. काय म्हणता? वॉन. वॉन. आणि जॅपनीज जॅपनीज काय? तू कालच डिस्कस करत होती जॅपनीज काय आहे, असं नको करू. अरे हो ना, मी काय बोलली होती काल? जॅपनीज करन्सी येन. काय? येन. येन ना. येन. पण जेव्हा आता तू जपानला जाशील तेव्हा तेही घेऊन ये. गाईस, तर आम्ही पण आता असे कॉइन कलेक्ट करतोय. म्हणजे आमच्याकडे आता युरो आहे, कोरियाचे, तायवानचे, आणि इंडियनचे पण आहेत. इंडियन पण आहे. इंडियन तर सर्वात पहिले असतील ना रे? मायभूमी नाही विचारायची ना. तूच बोलली होती ना माय. आता मी हे खरंच कट करणार. गळा ओव्हर ड्रामॅटिक झालं ना आता. तर गाईज चला ग्रॉसरी घेऊया. आणि गाईज आम्ही ग्रॉसरीज घेतलेली आहे. आता आम्ही चाललो आहे कॉफी पिण्यासाठी, म्हणजे टू स्टार्ट अवर वीक ऑन अ गुड नोट. दे मला. आम्ही जिथे गाडी पार्क करतो ना तिथे फर्स्ट 3 hours गाडी फ्री असते. डन. चलो. 34 मिनिट्स मध्ये आम्ही पूर्ण शॉपिंग केली गाईस. 34 मिनिट्स मध्ये. म्हणजे स्पीड देख रहे हो हमारी. आणि असं घाई पण नाही केले, नॉर्मल रिलॅक्स शॉपिंग. 34 मिनिट्स इज नो. सगळं घेतलं आम्ही पूर्ण. म्हणजे And this 34 minutes helps us to make our whole week easier. कारण we can do it in the week also, but nah. वीक मध्ये ना खूप इश्यू होतात मग. म्हणजे घरात काहीतरी बनवायचं असलं की नसतं, मामाला जिमला जायचं असतं. कारण आता आम्ही आय गेस आम्ही इंडियामध्ये पण होतो ना तेव्हा एव्हरी संडे वॉज लाईक मोस्ट ऑफ द टाइम यूज टू स्टॉक अप एव्हरीथिंग. सगळं भरायचं, स्टॉप करायचं घरात. आणि देन अरे तुला माहिती का गाईज, मी तर लहानपणी ना माझे पप्पा संडे टू संडे सगळं ना सामान घेऊन यायचे. त्याच्यामध्ये ना तसं चिवडा असतो नाही, तो पण आणायचे. माझ्या पप्पा मम्मी आम्हाला मापसाला घेऊन जायचं. मापसाला एक जागा आहे. आणि मग हप्त्यातून एकदाच ना त्या फॅन्सी गोष्टी खायला मिळायच्या. म्हणजे चिवडा किंवा अजून काय असतं आपले फ्रूट, सगळं हप्त्यातून एकदाच येत होतं संडे टू संडे. ते पण काही दिवस होते ना. चलो. दिसती ना ही गाडी. गाईज आणि ती बोईंग आहे बरं का. कोणती वाली? ती वाली. गाईज आम्ही परत आलेलो आहे आमच्या फेवरेट ठिकाणी, ॲम्स्टरडॅम एअरपोर्टला कॉफी पिण्यासाठी. क्लिफर्डला बघून तुम्हाला कळतच असेल की त्याला कॉफीची खूप गरज आहे. कारण की तो म्हणतोय त्याचे डोळे जड झाले, त्याला झोप येते परत. आणि गाईज अगेन बॅड लक की फ्लाईट नाहीये, परत इकडे लँड नाही होऊ लागली या रनवेवर. आय डोंट नो. म्हणजे आम्ही जेव्हा पण येतो ना तेव्हा कधीच लँड होत नाही या रनवेवर. आणि क्लिफर्ड काल तायवानवरून आला, त्याची फ्लाईट या रनवेवरून लँड झाली होती. आज का नाही? हा ना. पण ठीक आहे, आता जाऊ द्या, कॉफी पिऊ. कोणतीही फ्लाईट या रनवेवर लँड नाही होते. पण मी हा सगळं त्या साईडला चाललंय आणि खूप छोट्या दिसत आहे त्यामुळे. पण आमचा फेवरेट कॉफी स्पॉट आहे. आणि गाईज एव्हरी संडे वी हॅव टू हॅव अ कॉफी टुगेदर. दॅट्स अ म्हणजे आम्ही वीक चालू करण्याच्या आधी आम्ही दोघं जण संडेला कॉफी डेट करतो. म्हणजे कंपल्सरी. नाही आपलं नाही आलोय. It's some love tonight. आणि हे बघा, तुझा आवाज भारी पण हा. जरा नीट गा. चल चाललो आपण घरी. कॉफी पेन घरी जाऊ आपण.